नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, जळगाव रेल्वे स्थानकाचा लवकरच कायापालट होणार आहे। जळगाव रेल्वे स्टेशनला अमृत भारतमध्ये समावेश केलेला आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती की केंद्र सरकारची अमृत भारत योजना आहे, जिच्यामध्ये ज्या रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात येतो तर त्या रेल्वे स्टेशनला कन्स्ट्रक्शनमध्ये अपडेट करण्यात येतं। मित्रांनो, त्याला एअरपोर्ट दर्जा लेवलचं रेल्वे स्टेशन हे बनवण्यात येतं। त्याच प्रकारे आता जळगाव रेल्वे स्थानकाला सुद्धा रेल्वे जे एअरपोर्ट टाइप रेल्वे स्थानक आहे तर ते बनवण्यात येणार आहे। याचा लवकरच कायापालट हा होणार आहे। मित्रांनो, काय आहे ही संपूर्ण अपडेट चला तर जाणून घेऊया या व्हिडिओमधून। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। आपण अशाच खानदेश विभागातील संपूर्ण महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो। मित्रांनो, जळगाव रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्टेशन योजनेमध्ये समावेश होऊन 1 वर्ष पूर्ण झालेला आहे। त्यानंतर अखेर जळगाव रेल्वे स्थानकाचा नवीन बांधकाम आराखडा निश्चित झालेला आहे। त्यानुसार जळगाव स्थानकाचा लवकरच कायापालट होणार असून प्रवाशांच्या सोयी सुविधांमध्येही भर पडणार आहे। मित्रांनो, अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत जळगाव रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास होणार आहे। यात जुन्या रेल्वे स्थानकाची मुख्य इमारत पाडून तेथे नव्याने 3 मजली इमारत ही बांधली जाणार आहे। स्थानकाच्या बाहेरील बाजूस प्रवेशद्वार व स्थानकामधील प्रवासी सोयी सुविधांमध्ये भर पडणार आहे। याशिवाय जुन्या रेल्वेच्या बोगीला आकर्षक सजावटीत रूपांतरित करून प्रवाशांसह अन्य नागरिकांसाठी रेल्वे रिफ्रेशमेंट कोच रेस्टॉरंट हे तयार केले जाणार आहे। रेल्वे प्रवाशांनी जुन्या रेल्वे बोगीत रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी एक नवीन आकर्षक पॉइंट तयार करण्याची योजना सुरू केली असून यात जुन्या रेल्वे बोगीचे रूपांतर करून त्यात रेस्टॉरंट उभारून प्रवाशांसाठी उत्तम सुविधा देण्याचा पर्याय रेल्वे विभागाकडून दिला जात आहे। त्यानुसार जळगाव स्थानकामध्ये रेल्वे विभागाकडून रेल्वे रिफ्रेशमेंट कोच रेस्टॉरंटसाठी मंजुरी मिळाली असल्याची माहिती देखील रेल्वेच्या वाणिज्य विभागाने दिली आहे। आता हे जे कोच रेस्टॉरंट असणार आहे तर एक कुठे उभारण्यात येणार आहे तर सरकत्या जिन्याजवळ कोच रेस्टॉरंट हे उभारण्यात येणार आहे। जळगाव रेल्वे स्थानकाचा समावेश अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत असल्याने नवीन इमारत बांधण्याचे काम लवकरच करण्यात येणार आहे। त्यात रिफ्रेशमेंट रेस्टॉरंट सुविधाची भर पडणार असून रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वार जवळील सरकत्या जिन्याजवळ रेल्वे रिफ्रेशमेंट कोच रेस्टॉरंट म्हणजे 25x6 मीटर जागेवर जुन्या रेल्वे बोग्याचे रेस्टॉरंटमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे। जळगाव रेल्वे स्थानका अंतर्गत 6 फलाटे आहेत। यात 1 व 2 क्रमांकाचे फलाट हे 526 मीटर आहेत, तर 3 व 4 क्रमांकाचे फलाट हे 623 मीटर व तर 5 ते 6 क्रमांकाचे फलाट हे 558 मीटर अशा लांबीचे आहेत। मित्रांनो, आता जळगाव रेल्वे स्टेशनला अपडेट करण्याबरोबरच त्या नवीन प्रवेशद्वार सुटसुटीत आकर्षक असं प्रवेशद्वार देखील बनवलं जाणार आहे। जळगाव रेल्वे स्थानकाबाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मुख्य प्रवेशद्वार आहे। जुन्या इमारतीसह पार्सल कार्यालयाच्या जागेवर नवीन स्थानक इमारतीची उभारणी केली जाणार आहे। नव्याने उभारणी होणाऱ्या स्थानका अंतर्गत रेल्वे प्रवाशांना दोन्ही बाजूला नवीन सर्वसाधारण व आरक्षित तिकीट घर, व्हीआयपी प्रतीक्षागृह, 2 मोठ्या प्रतीक्षागृहांची उभारणी करण्यात येणार असल्याची सांगण्यात आले आहे। त्यामुळे प्रवाशांच्या मिळणाऱ्या सोयी सुविधांमध्ये निश्चितपणे भरच पडणार असल्याने समाधान व्यक्त केलं जात आहे। मित्रांनो, ही खानदेशासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। खानदेशात एक एअरपोर्ट टाइप रेल्वे स्टेशन हे बनवलं जाणार आहे। जळगाव रेल्वे स्थानकाला आता अपडेट करण्यात येणार आहे। मित्रांनो, नवीन बिल्डिंग तिथं बांधण्यात येणार आहे। त्याचबरोबर जुने जे रेल्वेचे बोगी आहेत, जे डब्बे आहेत, त्यांच्यामध्ये आता रेल्वे विभागाने परवानगी दिलेली आहे। नवीन जे रेस्टॉरंट आहेत त्या बोगींमध्ये बनवण्यात येणार आहे, जेणेकरून नागरिकांना रेल्वे स्टेशन सोबतच सोयी सुविधांचा लाभ किंवा आभास होणार नाही आणि लाभ घेता येईल। मित्रांनो, तर अशा पद्धतीने रेल्वे स्टेशनला जळगाव रेल्वे स्टेशनला अपडेट करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य लवकरच सुरू होणार आहे। मित्रांनो, या संदर्भात काही अपडेट येईल तर आपल्या चॅनलवर तुम्हाला ती अपडेट नक्कीच बघायला मिळणार आहे। त्यासाठी आपलं चॅनल तुम्ही आजच सबस्क्राइब करून ठेवा, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून सर्व आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राइब करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओवर। तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।